21 मे साधनाची जोपासना. अट्टहासाने नामस्मरण. नामा इतके सूक्ष्म व स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तेथेच आहे. आपण नामाचीच वस्ती तेथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टहासाने व अंतःकरणपूर्वक घ्यावे. यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत तयास म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तेथील सभ्य व प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी हे कळत नाही. आम्हाला कळत नाही त्या सर्वच गोष्टी आम्ही कधीकधी खोट्या मानतो. आपल्याला भगवंताने निर्माण केले ही जाणीव जेव्हा होईल तेव्हा मी जे बोलतो, चालतो, पाहतो ते सर्व त्याच्या अधीन आहे हे अनुभवास येईल. ज्याप्रमाणे सदऱ्यामध्ये शिरलेली पिसू दिसत नाही व हातालाही लागत नाही, पण चैन मात्र पडू देत नाही व स्वस्थ झोपही येऊ देत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळे त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आपण आपले विषय कितीही बदलले तरी आपल्याला समाधान मिळत नाही. प्रपंचात कोठेतरी कमतरता नेहमी असायचीच, त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आपण आपले मागील घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. जय श्रीराम.